गटरचना आणि आरक्षण ठरवण्याच्या पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी फेटाळल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींचा मार्ग जवळपास मोकळा झालाय। त्यामुळे आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार उडेल असं चित्र आहे। उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रलंबित असल्यानं जिल्हा परिषदांच्या निवडणूक घेण्यामध्ये आयोगाला अडचणी येत होत्या, मात्र या निकालानं त्या दूर झालेल्या आहेत। आता फक्त कोल्हापूर सर्किट बेंचमधील याचिका शिल्लक असून त्याचा निकाल लगेच येईल व त्या निवडणुकीचा मार्गही मोकळा होऊ शकेल। आता एक ब्रेकिंग येतेय। नाफेडचा कांदा बाजारामध्ये घेऊन जाणारे ट्रक हे शेतकऱ्यांनी अडवलेले आहेत। काल रात्री देवळा उमराणे परिसरामध्ये कांद्याचे ट्रक अडवण्यात आलेले आहे। रयत क्रांती आणि शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। शरद जोशी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडनं हे कांद्याचे ट्रक अडवण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नसताना नाफेड नवी खरेदी करत आहे आणि त्यामुळे ही विक्री न करण्याची आंदोलकांची मागणी आहे। अन्यथा यापुढे नाफेडच्या कांद्याची वाहतूक करणारे ट्रक हे आम्ही पेटवून देऊ असा इशाराही आंदोलकांनी दिला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुकुल, या शेतकऱ्यांचा रोष नेमका काय? माधवी, गेल्या काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे दर हे घसरत आहेत आणि त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळावा यासाठी आंदोलनं देखील केली जात आहेत। मात्र त्या अंतर्गत आपण बघतोय की दर सातत्याने कोसळत असताना सरकारकडनं उपाययोजना केली जात नाही। मध्यंतरीच्या सुमारास नाफेडने कांदा खरेदी केलेला होता। शेतकऱ्यांची प्रामुख्याने हीच मागणी आहे, जर कांदा हा नाफेड खरेदी करत आहे तर तो देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याची विक्री व्हावी। नाफेडने कांदा खरेदी करून जर पुन्हा तो आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये जर विकला तर शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही। शेतकऱ्यांचा माल हा आहे तसाच शेतामध्ये पडून जाईल। त्यामुळे प्रामुख्याने हीच मागणी, नाफेड जो कांदा खरेदी करत आहे तर त्याची विक्री ही देशाच्या बाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये करावी, कांद्याला हमी भाव मिळवून द्यावा, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलनं होत आहेत। मात्र सरकार दखल घेत नाही आणि त्यातनंच काल रात्रीच्या सुमारास नाफेडच्या कांद्याची वाहतूक करत असताना तो ट्रक शेतकऱ्यांनी अडवला आणि तो पुन्हा जर अशी वाहतूक झाली तर पेटवून देण्याचा इशारा दिला आहे। मुकुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।